आणि आता बातमी आहे ती अदानींविरोधात ठाकरेंनी पुकारलेल्या एल्गाराची। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळू नये या मागणीसाठी उद्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी मोर्चाची हाक दिली। या मोर्चामध्ये मविया जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा यावरनं वादंग सुरू झालाय। अद्याप या मोर्चाला परवानगी मिळालेली नाहीये, तरी मोर्चा निघणारच अशी आक्रमक भूमिका ही ठाकरे गटाने घेतली आहे। बघूया। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या याच धारावीच्या पुनर्विकासावरून निवडणुकांच्या तोंडावर राजकारण सुरू झालंय। धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प अदानी समूहाला देण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध दर्शवलाय। मुंबई अदानींच्या घशात जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत उद्धव ठाकरेंनी शनिवारच्या मोर्चाची घोषणा केली। आम्ही धारावीकरांचा विकास मागतो आहोत, त्यांच्या मित्राचा विकास नाही। आणि संपूर्ण मुंबई हे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे अदानीच्या घशात किंवा खिशात घालायची असेल तर ती शिवसेना घालू देणार नाही। केवळ मुद्दा धारावीपुरता राहिलेला नाहीये, धारावीकरांचं पुनर्वसन झालंच पाहिजे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही। पण त्याचबरोबरीने टीडीआरची सक्ती ही जी काही केली जाते, ही टीडीआर सक्ती तुम्हाला करता येणार नाही। आणि टीडीआर बँक बनवायची असेल तर त्या बँकेची मालकी सरकारकडे असायला पाहिजे, अदानीकडे नाही। ठाकरे गटाच्या मोर्चाची जोरदार तयारी मुंबईत करण्यात आली आहे। महाविकास आघाडीतील पक्ष, अनेक संघटना आणि मंडळं या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मुंबईत ठिकठिकाणी मोठे बॅनर्सही लावण्यात आलेत। धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर राजकारण पेटताना पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती संपूर्ण टी जंक्शन परिसरात असेल आणि त्याच जोडीला मुंबईतील अनेक भागातली परिसरात करण्यात आलेले धारावी पोलीस स्थानकाच्या बाहेर सुद्धा बॅनर जे आहेत या मोर्चाचे लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। टी जंक्शनच्या इथलची ही चौकी आहे धारावी पोलीस ठाण्याची आणि तिथेही ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। धारावीकरांच्या न्यायासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी हा मोर्चा असणार आहे असा या बॅनरवर आशय जो आहे तो मांडण्यात आलेला आहे। अदानी समूहाला का विरोध करण्यात येतोय हेही जाणून घेऊयात। धारावीचा विकास अदानी समूहाऐवजी म्हाडामार्फत करण्यात यावा। धारावीतील झोपडपट्टी धारकाला 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळावं। अदानींना या विकासासाठी देण्यात येणाऱ्या टीडीआरला विरोध। धारावीत व्यवसाय असणाऱ्यांना सध्याच्या जागेवरच पुरेशा जागेचं घर मिळावं। धारावीतील कुंभारवाडे आणि इतर महत्त्वाचे व्यवसाय हे तसेच राहावेत। हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा ठाकरे गटाच्या मोर्चाची चर्चा होतीये। दुसरीकडे मुंबईमध्ये शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये, पण मोर्चा निघणारच यावर ठाकरे गट ठाम आहे। विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये, एका व्यक्तीचा विकास होऊ नये। निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावे, पण ते कसे असावेत, काय असावेत त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे। महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही पण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आपण पाहिलं असेल बीडीचा जो विकास केला, पुनर्विकास करायला सुरू केलं ते सरकारच्या माध्यमातून केलं। तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू, मेगा सवलती जर देणार असू तर मग सरकारच का नाही करत आहे? धारावी ही मुंबईची ओळख आहे आणि मुंबईची ओळख धारावीतनं पुस्तकामध्ये त्या 45 एकर मध्ये 25% धारावी सेटल होते आणि आम्ही संपर्क साधत होतो, पण साधं उत्तरी देण्याची कुणी कष्ट घेतले नाही। त्याच्यामुळे त्यांना तिथेच जागा देऊन आपल्याला पर्यायी व्यवस्था ते जामीन त्यांना एका बाजूला जागा देऊन दुसऱ्या बाजूला आपल्याला काही करता येतं का हे पाहण्याची गरज होती। देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार आल्याबरोबर त्यांनी सप्टेंबर 2022ला नवीन GR काढला। या नवीन GR मध्ये पूर्वीच्या GR पेक्षा अधिकच्या सवलती विकासकांना देण्यात आल्या आणि त्या दिल्यानंतर जो GR त्यांनी काढला त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती निविदेसाठी ठेवल्या होत्या त्यात मागच्या वेळेचा विनर डेव्हलपर जो आहे तो भागच घेणार नाही अशी तरतूद केली गेली आणि ज्या 3 टेंडर आले त्या 3 टेंडरमध्ये अशा तऱ्हेची मॅच फिक्सिंग होती की अडानी हा वरचढ ठरेल। म्हणजे एक तऱ्हेने मॅच फिक्सिंग करून त्यांना अडानीला आणायचं होतं, त्यांनी अडानीला आणलं। तर धारावी पुनर्विकास समितीनं या मोर्चाला विरोध दर्शवलाय। धारावीचा विकास अडवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। सत्ताधारी भाजप या मोर्चावरनं उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य करते। त्या टेंडरवर अदानी सिलेक्ट झाला, त्या टेंडर कंडिशन मध्ये 500 फुटाच्या घराचा विषय तरी होता का?
तुम्ही होतात मुख्यमंत्री, तुम्ही म्हणजे मान्य उद्धवजी होते मुख्यमंत्री, तुम्ही होते सत्तेमध्ये, त्याही वेळेला धारावीचं प्रतिनिधित्व आपण करत होतात. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कुठेतरी स्वतःच्या मनाची नाही तर जनाची नाही तर मनाची तरी अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री असताना 500 फुटाचं घर धारावीकरांना सुचलं नाही. आज सरकार बदललं, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा आले. मुंबईत सायनपासून माटुंगा आणि वांद्रे माहीमपर्यंत धारावीचा विस्तार आहे. 600 एकरच्या झोपडपट्टीवर 10 लाखांहून अधिक जण राहतात. 13,000हून अधिक लघुउद्योग या ठिकाणी आहेत. हा पुनर्विकास प्रकल्प नेमका काय आहे हेही पाहूयात. माझ्या पाठी जी पाहू शकता ती संपूर्ण झोपडपट्टी म्हणजे एशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी झोपडपट्टी. आणि याच्या पुनर्विकासासाठी अनेक लोक जे आहेत ते लाळ गाळत पुढे येताना पाहायला मिळत आहेत. आणि आता हा घास जो आहे तो अदानी समूहाला मिळालेला आहे. पण या लोकांमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक उद्योग या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न जरी असला तरी त्यांचे धंदे आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय हा प्रश्न नेहमीच या धारावीकरांना सतवणार आहे. आणि त्याच अनुषंगाने या धारावीसाठी आता पुनर्वसन करताना नेमकं अदानी समूह असेल किंवा जो कोणी पुनर्वसनासाठी पुढे येईल सरकार असेल ते त्यांच्या उदरनिर्वाहाला काय मार्ग देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अदानी समूहाला 259 हेक्टरवरील धारावी पुनर्वसनाचं कंत्राट 5,000 कोटींना मिळालंय. 1997 साली शिवसेना भाजप युतीच्या काळापासून धारावी पुनर्विकासाच्या चर्चा सुरू आहेत. 2004 पासून यासाठी 4 वेळा जागतिक पातळीवर निविदा मागवण्यात आल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अदानींना हा प्रकल्प मिळाल्यानंतर पुन्हा विरोध सुरू झालाय. आता या मोर्चानं राजकारण तर रंगणारच आहे, पण धारावी पुनर्विकासावर याचा काय परिणाम होणार हे पाहावं लागेल. काहीही हो, धारावीकरांना चांगलं जगता यावं, एवढं हक्काचं पुरेसं चांगलं घर मिळावं, उद्योगपतीच्या फायदा एवढाच, ज्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे त्यांचाही हक्क डावलला जाऊ नये इतकंच. मग अदानी कुणाचेही असो. अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.